सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, कुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, कुंडलिका पाठी उभे ठाके, सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे, साजिरे गोजिरे समचरणी उभे, भक्तांची ये लोभे विटेवरी, भक्तांची ये लोभे विटेवरी, 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी, कर दोन्ही कटी, कर दोन्ही कटी, कर दोन्ही कटी, श्रीमुख चागले, कर दोन्ही कटी, कर दोन्ही कटी, श्रीमुख चागले, शंख चक्र मिरविले गदा पद्म, हा
शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी सुखाचे दे सुख चंद्रभागे तटी सुखाचे दे सुख चंद्रभागे तटी सुखा म्हणे शोभे वैजयंती कंठी सुखा म्हणे शोभे सुखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी चंदनाची उटी सर्व अंगी सर्व अंगी सर्व अंगी सुखाचे दे सुख चंद्रभागे तटी सुखाचे दे सुख 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 चंद्रभागे तटी कुंडलिका पाठी उभे ठाके सुखाचे दे सुख चंद्रभागे तटी सुखाचे दे सुख सुखाचे दे सुख सुखाचे दे सुख
बाई सुया घे ग दाभण घे दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी बाई सुया घे ग दाभण घे चकण्या डोळ्याच्या राधाबाई तुम्हा काजळ शोभा देई आकुड केसांच्या गोदाताई तुम्ही केसारी वापरा बाई चकमका बघतील साऱ्या जणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी बाई सुया घे ग दाभण घे खाली बसा हो बाई साब जरा डोकं घालू नका घर खरा भांगा भांगात पावडर भरा वाली खांचा नाही नाट करा कुवांची घ्या ही बारीक फणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी बाई सुया घे ग दाभण घे तुमच्या तान्हुल्या गोजीऱ्या बाळा घ्या मनगटी पायात वाळा तो गोरा असो की काळा दृष्टमण्यांच्या घ्या ह्या माळा पोपट बाहुली घ्या चिमणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी बाई सुया घे ग दाभण घे जीव लाविता जसा सोन्याला जपा बायानो काळ्या मनाला मागा ओख आपल्या धण्याला काळी पोत घ्या मारा आण्याला सावित्री अव रुक्मिणी कुंकू घ्या कुणी काळमणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कुणी काळमणी बाई सुया घे ग दाभण घे बाई सुया घे ग दाभण घे बाई सुया घे ग दाभण घे बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा ज्ञानदीप चेतवी गालवीतमा ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा सदय हृदय अभयदान देई तू स्वये अंतरंग शांत करीत जीवनात ये सकल मलिन जाळण्यास भीम शक्ती दे अखिल भुवन उजळण्यास प्रेम
भक्ती दे. करी सशक्त करी समर्थ हे नरोत्तमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. नवनवीन रूप धरून येई अज्ञता. बुद्धदेव भारतास त्या प्रबुद्धता. विष समान विषमता न अजून लोपली. त्या जगास शिकवणूक दिव्य आपली. परम करुण लोचनात दाटली क्षमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. धम्म शरण संघ शरण लोक साधना. शुद्ध चित्त शुद्ध नीती शुद्ध भावना. नवयुगात मिळवूयात जनसमानता. हाच धम्म हेच ध्येय येई मानता. भीमरूप धरून तूच शिकविले आम्हा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. ॐ नमो तथागता नमोऽस्तु गौतमा. नमोऽस्तु गौतमा. नमोऽस्तु गौतमा. भाव भक्तिने पूजते विश्वनाथ. भाव भक्तिने पूजते विश्वनाथ. मन रंगले रंगले गीत गाता. भाव भक्तिने पूजते विश्वनाथ. तुझ्या मंदिरी येऊनी प्रातःकाळी. मूर्ती पाहता लोचने तृप्त झाली. लीन होऊनी ठेविते पायी माता. भाव भक्तीने पूजते विश्वनाथ. भाव भक्तीने पूजते विश्वनाथ. पूजनासी मी माझिया अंगणात. वेचुनी फुले आणली पारिजात. गंध चंदनी लाविते भारी आता. भाव भक्तीने पूजते विश्वनाथ. भाव भक्तीने पूजते विश्वनाथ. अर्पिता तुला केशरी दूध वाटी. सुखे साठविते रे तुझे नाम ओठी. कंठ सूर माझा दे रे दीनानाथ.
विश्वनाथा मन रंगले रंगले गीत गाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा मन रंगले रंगले गीत गाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा तुझ्या मंदिरी येऊनी प्रातःकाळी मूर्ती पाहता लोचने तृप्त झाली लीन होऊनी ठेविते पायी माथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा पूजनासी मी माझिया अंगणात वेचुनी फुले आणली पारिजात गंध चंदनी लाविते भावियाता भाव भक्तीने पूजते विश्वनाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा अर्पिता तुला केशरी दूध वाटी सुखे साठविते रे तुझे नाम ओठी कंठ सुर माझा देर दीनानाथा कंठ सुर माझा देर दीनानाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा मन रंगले रंगले गीत गाथा भाव भक्तीने पूजते विश्वनाथा सरदार आम्हाला काय कुणाची भीती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देवदेशन धर्मापायी प्राण भेटल हाती सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगीन लागल जडली
लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती. देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. झुंकावेवा कटून मराव हेच आम्हाला ठाव. लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव. देशापायी सारी विसरू माया ममता नाती. देव देसन धर्मा पायी प्राण घेतल हाती. सूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. पहिलं आव्हान. संकलनाच्या खोलीतून आगीच्या ज्वाळा छप्पर भेदून उंच उंच चालल्या होत्या. अवतीभोवती बघ्यांची खूप गर्दी जमू लागली होती. हा हा म्हणता सर्वांनी पाण्याचा मारा सुरू केला. मिळेल त्या भांड्यांनी बादल्यांनी पाणी ओतून आग आटोक्यात आणण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता. ज्या ठिकाणाहून आगीचा भयंकर लोळ वर आकाशाकडे चालला होता तिथं छपरावर चढून पाणी ओतणं अशक्य होतं. याच खोलीत आजवरच्या फिल्म्सच्या निगेटिव्स ठेवलेल्या होत्या. त्या नायट्रेट फिल्मचा भयंकर भडका आसपासच्या सर्व चीजवस्तू बेचिराग करत होता. हळूहळू जमवत आणलेला महाराष्ट्र फिल्म कंपनीचा संसार आम्हा सर्वांच्या डोळ्यांसमोर जळून राख होत होता. तेवढ्यात कोणीतरी ओरडला, "अरे आपला कॅमेरा!" कंपनीत अलीकडेच कामाला राहिलेला फणसाळकर नावाचा एक तगडा माणूस वेड्यासारखा जळत्या संकलनाच्या खोलीकडे बेफाम होऊन धावत सुटला. एका खिडकीला धक्का मारून ती त्याने उघडली. वाकून आत भिंतीजवळ असलेला कॅमेरा बाहेर काढला. कॅमेऱ्याला आगीच्या ज्वाळांनी घेरलं होतं. तो पुन्हा पिसाटासारखा धावत आला आणि त्याने तो पेटता कॅमेरा पाण्याच्या हौदात नेऊन टाकला. बाबूराव पेंटर एका कोपऱ्यात एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल उभे राहून हा अग्निसंहार असहाय्यतेने पाहत होते. आगीची बातमी ऐकून शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे भरधाव दौडवत आले. त्यांनी बाबूराव पेंटरांना जवळ बोलावून धीर दिला. कोल्हापूरचं भूषण असलेली ही महाराष्ट्र फिल्म कंपनी यापुढेही मोठ्या जोमानं चालली पाहिजे असं खूप कळकळीनं त्यांनी सांगितलं. संकलनाच्या खोलीत असलेल्या सैरंध्री आणि सुरेखा हरणच्या निगेटिव्ह जळून राख झाल्या होत्या. सर्वात दुर्दैव म्हणजे सैरंध्री चित्रपट आणि स्वदेशी कॅमेरा टिळकांना दाखवण्यास बाबूराव पेंटर घेऊन गेले असताना त्यांनी टिळकांवर एक लघुपट बनवला होता. शिवाय नटवर्य गणपतराव जोशी यांच्या अविस्मरणीय भूमिकांचे काही हिस्से त्याने एका लघुपटात चित्रित केले होते. या दोन्ही दुर्मिळ फिल्म्स या आगीत जळून खाक झाल्या होत्या. लोकमान्य टिळक आणि गणपतराव जोशी यांचं नुकतंच निधन झालं असल्यामुळे पुन्हा तशीच दुसरी फिल्म बनवणं आता अशक्यच होतं. या अग्निकांडानंतर बाबूराव पेंटर त्या कॅमेऱ्याच्या कलेवर घेऊन बाबा गजबरांच्या खोलीत बसले होते. आमचा स्वदेशी कॅमेरा त्याला हौदातून बाहेर काढला. त्याचं लाकडी कवच जळून पार कोळसा झालं होतं. त्याने तो जळलेला लाकडी सांगाडा काढून टाकला आणि आतल्या यंत्राचे लोखंडी आणि पितळी भाग उपयोगात येण्यासारखे आहेत का या विचारानं ते त्यांचं काळजीपूर्वक निरीक्षण करू लागले. कॅमेऱ्याची परदेशाहून आणलेली लेन्स निरुपयोगी झाली होती. काही लोखंडी भाग आगीमुळे लोळागोळा होऊन गेले होते. बाबूराव पेंटर त्यातील एक एक भाग सुटा करून तो तपासून बाजूला ठेवीत होते. एखाद्या दुर्दैवी बापावर आपल्या तरुण मुलाच्या अस्थी गोळा करण्याचा प्रसंग यावा तितकंच हे दृश्यही अंतःकरण पिळवटून टाकणारं होतं.
कॅमेऱ्याचा एक एक पार्ट सोडवत असताना बाबुराव पेंटरांना पाहून माझे डोळे वारंवार भरून येत होते. पण ते मात्र एवढ्या मोठ्या आघातानंतरही हे काम एखाद्या स्थितप्रज्ञासारखे करत होते. अशा जड वातावरणातच काही दिवस गेले. दुःखाची गडद छाया साऱ्या कंपनीवर पसरली होती. अचानक एक दिवस एक बातमी पसरली की कंपनीत एक नवीन भागीदार येत आहेत. कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यांनी कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक तितकं भांडवल पुरवण्याचं कबूल केलं होतं. सर्वांच्या जीवात जीव आला. पुढील चित्रपटाचं कथानक पूर्वीच निश्चित झालं होतं. सिंहगड या चित्रपटाच्या कथानकाच्या चर्चा पुन्हा रंगात येऊ लागल्या. दांडपट्टा, तलवारबाजी आणि फरीक दग्याचा सराव करण्याचं काम सुरू झालं. या खेपेला वातावरण उल्हासानं नव्हे तर एक तऱ्हेच्या आत्यंतिक कळकळीनं भारावलं होतं. आमचा हा नवा चित्रपट पूर्ण करून महाराष्ट्र फिल्म कंपनीची उभारणी पुन्हा मजबूत पायावर करायची या भावनेनं आम्ही सर्व भारावलो होतो. आता हिंदुस्थानात बऱ्याच लहान मोठ्या शहरातून सिनेमा दाखवण्याची सोय होत चालली होती. एखाद्या नवीन प्रयोगामध्ये भांडवल गुंतवत असल्याची भांडवलदारांची भावना आता कमी होऊन एका नवीन व्यवसायात आपण पैसे गुंतवत असल्याची विचारधारा निर्माण होत चालली होती. सरदार नेसरीकर यांनीही महाराष्ट्र फिल्म कंपनीला याच विचारानं भांडवलाची मदत केली होती. थोड्याच दिवसात महाराष्ट्र फिल्म कंपनीत अमेरिकेच्या बेल अँड हॉवेल कंपनीचा एक अद्ययावत कॅमेरा मुंबईहून आला. या नवीन कॅमेऱ्यावर सिंहगडचं चित्रीकरण झपाट्यानं सुरू झालं. कोल्हापूर संस्थान म्हणजे शिवाजी महाराजांच्या वंशजांची राजगादी. त्यामुळे शिवाजी महाराज, स्वराज्य याबद्दल भक्ती, आदर अगदी बालपणापासून आम्हा सर्वांच्या रक्तात भिनलेला होता. तोच जोश, तोच कैफ आम्हा सर्वांना चढला. प्रत्येकजण आपल्या भूमिकेचा अभिनय त्याच हिरिरीने करत होता. स्वतः बाबुराव पेंटर, त्यांची दाढी मिशी असल्यामुळे शिवाजी झाले होते. बाळासाहेब यादव तानाजी, झुंजारराव पवार उदयभानू आणि मी 21 वर्षांचा तरुण 80 वर्षांच्या शेलार मामाची भूमिका करत होतो. स्टुडिओला नेहमीप्रमाणे वरच्या बाजूनं पांढऱ्या कपड्याचं आवरण चढवलं. सुरेखा हरणच्या प्रदर्शनाच्या वेळी बाबुराव पेंटर मुंबईला गेले असताना त्यांनी कुठल्या तरी बोटीच्या जुन्या लाकडी फळ्या विकत आणल्या होत्या. त्या फळ्यांवरून कापड ताणल्यामुळे आता देखाव्याची उंची पहिल्यापेक्षा बरीच वाढवणं शक्य झालं होतं. स्टुडिओतलं चित्रीकरण आटोपल्यावर बाह्य चित्रणातली बरीच दृश्य पुण्याजवळील सिंहगडावर न घेता सोयीच्या दृष्टीनं कोल्हापूरपासून 18 किलोमीटर दूर असलेल्या पन्हाळा गडावर घेण्यास सुरुवात झाली. माझं शेलार मामाचं काम नसलं की मी कधी मावळ्याचा तर कधी मुसलमान शिपायाचा पोशाख आणि मेकअप करून चित्रीकरणात भाग घेत असे. गर्दीच्या दृश्यांच्या वेळी सर्व लोकांना त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली समजावून सांगणं, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं ही कामंही मी आपणहून करू लागलो. कित्येकदा दूरवर असलेल्या सैनिकांपर्यंत कोणाचाही आवाज पोचत नसे, तेव्हा मी गडावर पायी किंवा घोड्यावरून भराभर जाऊन बाबुराव पेंटरांचं सांगणं सैनिकांच्या घोळक्याला समजावून सांगत असे. बाबुराव पेंटरांचं तुटक आणि हळू बोलणं नीट समजावं म्हणून मी त्यांचीच वाक्य त्या घोळक्याला मोठ्यानं ओरडून सांगत असे. थोडक्यात म्हणजे मी बाबुराव पेंटर यांचा लाऊडस्पीकर झालो होतो. कित्येक वेळा गर्दीच्या दृश्यात मी काही नवीन हालचाली माझ्या कल्पनेप्रमाणे लोकांना करायला सांगत असे. त्यातील काही बाबुराव पेंटरांना मुळीच पसंत पडत नसत. त्यावेळी ते माझ्यावर रागावत आणि म्हणत, तू त्यांना काहीतरीच काय करायला सांगतोस. पण त्यांचा रोष पत्करूनही गर्दीतल्या लोकांना तसंच कमी महत्त्वाच्या पात्रांना मधूनमधून अभिनयासंबंधी सूचना देण्याचा धीटपणा मी करत असे. यामुळे दृश्यांच्या हालचाली आणि कथानकाला आवश्यक असलेला परिणाम सिनेमात कसा साधला जावा याची मला थोडी थोडी कल्पना येऊ लागली होती. सिंहगडावरील शेवटचं लढाईचं दृश्य तर रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं. तानाजी आणि शेलार मामा घोरपडीच्या सहाय्यानं सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात आणि किल्ल्याचा मोठा दरवाजा उघडून मराठी सैन्याला आत घेतात. रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धमश्चक्री चालू होती. मशालीच्या उजेडात ही दृश्य चित्रित होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरांनी एक युक्ती शोधून काढली. दिवाळीला चंद्रज्योत हा दारूकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो. या चंद्रज्योतींचा खूप लख्ख पांढरा प्रकाश पडतो. या चंद्रज्योतीतली दारू दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळीप्रमाणे ठेवीत असू. ती मशालीनं पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्य चित्रित केली जात. चंद्रज्योतींचा बराचसा धूर वाऱ्यानं वाहून जात असे आणि थोडाफार धूर दृश्यांवर आला तरी तो मशालींचाच धूर आहे असं वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचं चित्रीकरण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदाच अशा तऱ्हेनं पार पडलं.
आर्गीनच्या दिव्यासमोर प्रिंट काढण्याचं काम दामल्याने सुरू केलं. मी गेल्या खेपेसारखाच फिल्मची गुंडाळी घट्ट पकडण्याच्या वर्दीवर हजर होतो. एकदा दामले कुठेतरी बाहेर गेले होते. काही प्रसंगांच्या निगेटिव्हचे प्रिंट बाबुराव पेंटरांना ताबडतोब करून हवे होते. मी प्रिंटिंगच्या यंत्रावर फिल्म चढवली. समोरचा दिवा पेटवला. मोठ्या धाडसानं हँडल फिरवून मी प्रिंट काढलं आणि त्यावर रासायनिक प्रक्रिया केली. मी त्या प्रिंटचं निरीक्षण केलं. प्रिंटिंग मशीनचं प्रत्यक्ष हँडल फिरवण्याचा अनुभव नसल्यामुळे माझ्या हाताची गती कमी जास्त झाली होती. प्रिंट एकसारखं आलं नव्हतं. काम शिकण्याच्या नादात मी कंपनीचं नुकसान केलं याबद्दल मला फार वाईट वाटलं. मी दामले मामांची क्षमा मागितली. बाबुराव पेंटरांकडेही जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगून झालेली चूक कबूल केली. बाबुराव पेंटर सिंहगडचं संकलन करू लागले. आता थोडासा अनुभव आणि संकलनाचं ज्ञान पाठीशी असल्यामुळे बऱ्याच प्रसंगांचं संकलन मी स्वतंत्र रीतीने केलं. मी जोडलेले लढाईचे प्रसंगसुद्धा बाबुराव पेंटरांनी पाहिले आणि त्यात काही दुरुस्ती केली नाही, त्यावरून ते प्रसंग मी व्यवस्थित जोडले असावेत अशी माझी खात्री झाली. सिंहगड तयार झाला. बाबुराव पेंटर सिंहगडची प्रत घेऊन मुंबईला जायला निघाले. जाताना ते स्टुडिओपाशी थबकले. त्यांनी दामल्यांना सांगितलं, अरे पावसाळा जवळ आला आहे, या सर्व फळ्यांना डांबर लावलं पाहिजे, म्हणजे त्या कुजणार नाहीत. यावेळी आम्ही सर्वजण तिथेच उभे होतो. कंपनीतील धोंडूगडी, आनंद डोंबारी, जाधव वगैरे इतर सर्वजणांना बगल देऊन दामल्यांनी मला हाक मारली आणि सांगितलं, शांताराम, हे डांबर लावायचं काम उद्यापासून तूच सुरू कर. मी बरं. दुसऱ्या दिवसापासून मी एखाद्या बिगाऱ्यासारखा अर्धी चड्डी घालून या कामाला लागलो. 2 शिड्या एकमेकांना बांधून जवळजवळ 26-27 फूट लांबीची एक उंचच्या उंच शिडी तयार केली आणि स्टुडिओच्या 25 फूट उंचीवर असलेल्या त्रिकोणाकृती फळ्यांना डांबर लावण्याचा उद्योग सुरू केला. एका लहानशा लोखंडी पोहऱ्यातून मी थोडं डांबर वर नेत असे आणि एक गोंडपाटाचा बोळा गरम डांबरात बुडवून ते मी चक्क चुलीला पोतेरं घालतात त्याप्रमाणे फळ्यांना चांगलं घासून फासत असे. यामुळे माझे दोन्ही हात खूप भगभगत असत. पोहऱ्यातलं डांबर संपलं की खाली येऊन पुन्हा मीच त्या पोहऱ्यात डांबर घालून वर नेत असे. हा डांबर लावण्याचा प्रकार चालू असताना हे त्रासदायक काम आपल्या गळ्यात पडेल म्हणून कोणीही तिथे फिरकत नसे. वरून वैशाखाच्या उन्हाचा ताप आणि खालून डांबराच्या झळा. पण मी ते काम दामल्यांच्या सांगण्याप्रमाणे पावसाळ्याच्या आत मोठ्या चिकाटीनं संपवलं. सिंहगड मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमात लागला. भारतातील हा पहिला ऐतिहासिक मूकपट होता. या चित्रपटाने महाराष्ट्र फिल्म कंपनीला अमाप यश आणि पैसा मिळवून दिला. बाबुराव पेंटर कामानिमित्त मुंबईला गेले असले की सर्वसाधारणपणे कंपनीत माणसांचा वावर खूपच कमी असे. बराच वेळा थिएटरच्या मुख्य इमारतीत मी एकटाच असे. एकदा रात्री थिएटरमध्ये मी काही वाचत बसलो होतो. सहज माझी नजर पायथ्याशी गेली तर माझ्या अंथरुणावर एक नाग वेटोळं घालून बसलेला. मला पाहिल्याबरोबर त्यानं फणा काढला. एक क्षणभर मी चांगलाच चरकलो, पण मी अजिबात आरडाओरडा केला नाही की त्याला मारण्यासाठी काहीच हालचाल केली नाही. त्या नागाला ते समजलं की काय कोणाच ठाऊक. थोड्या वेळानं तो सळसळत दुसऱ्या दिशेनं निघून गेला. नंतर मी त्या ठिकाणी त्याच अंथरुणावर डाराडूर झोपलो. बाबुराव पेंटर मुंबईहून परत आले. सिंहगडच्या यशानं आनंदित होऊन आम्हा सर्वांचे पगार वाढवले गेले. माझा पगार 9 रुपयांवरून 15 रुपये झाला. पगार वाढून 1-2 महिने झाले असतील आणि बापूंचं हुबळीहून पत्र आलं. त्यांनी मला कोल्हापूरला आम्हा सर्वांना राहण्यासाठी एक भाड्याचं घर बघायला सांगितलं होतं. बहुतेक ते हुबळीला राहून कंटाळले असावेत. त्याने तिथलं आपलं हॉटेल बंद केलं आणि 4-5 हजार रुपये गाठीशी घेऊन आई, बापू, माझे 3 धाकटे भाऊ इतकी मंडळी कोल्हापूरला परत आली. दादा मात्र मुंबईला एका मोटर कंपनीत नोकरीला लागला होता. नंतर काही दिवसांनी आम्ही सर्वजण त्याच्या लग्नासाठी मुंबईला गेलो होतो. आता पुन्हा आमच्या कंपनीत पुढील चित्रपटाच्या कथानकाबद्दल विचार सुरू झाला. सुरेखा हरण सर्व शहरातून दाखवायच्या अगोदरच जळून गेला होता. त्यामुळे त्याच कथानकावर पुन्हा दुसरा मूकपट घ्यायचं निश्चित झालं. त्याचं नाव मात्र यावेळी माया बाजार असं ठेवायचं ठरलं. याचं कथानक, दृश्य, पात्रयोजना आणि प्रसंगांच्या तालमी वगैरे सर्व काही पूर्वीच झालं असल्यामुळे पावसाळा संपल्याबरोबर माया बाजारचं चित्रीकरण भराभर सुरू झालं आणि हा म्हणता संपलंही. या चित्रपटाच्या संकलनाची जबाबदारी माझ्यावरच होती.
1923 सालात महाराष्ट्र फिल्म कंपनीनं सिंहगड आणि मायाबाजार या 2 यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली. आता महाराष्ट्र फिल्म कंपनीचा पसारा वाढू लागला होता. एकदा बापू आमच्या कंपनीत बाबूराव पेंटरांना सहज भेटायला म्हणून आले होते. तेव्हा बाबूराव पेंटरांनी बापूंचा दुकानदारीचा अनुभव जमेस धरून त्यांना कंपनीत हिशेब लिहायला राहता का म्हणून विचारलं. स्वतंत्र व्यवसायाची धावपळ आणि कोल्हापुरातील पुन्हा त्याच जुन्या ओळखीमुळे होणारी उधारी या सर्व गोष्टींचा विचार करून बापूंना हे काम करणं जास्त योग्य वाटलं. महाराष्ट्र फिल्म कंपनीचे हिशेबनीस म्हणून त्यांना 25 रुपये पगार मिळू लागला. माझा कष्टाळूपणा आणि कामाचा उरक पाहून बाबूराव पेंटरांनी माझा पगार पुन्हा वाढवला. मला दरमहा 50 रुपये मिळू लागले. एकंदरीत मधल्या उलथापालथीनंतर आयुष्याला आता थोडंसं स्थैर्य आलं होतं. कोल्हापूरला परत आल्यापासून आईबापूंच्या डोक्यात माझ्या लग्नाचा विचार घोळत होता. पण अपुऱ्या मिळकतीची सबब पुढे करून मी ते टाळत आलो होतो. बापू बहुतेक रोज संध्याकाळी पुन्हा देवल क्लबमध्ये जाऊ लागले होते. तिथे त्यांची ओळख गोविंदराव टेंब्यांचे पट्टशिष्य गुंडोपंत वालावलकर यांच्याशी झाली. गुंडोपंतही उत्तम हार्मोनियम वाजवत असत. ते फलटण संस्थानात संगीतकार म्हणून नोकरीला होते. एकदा बोलण्यात विषय निघाला असताना गुंडोपंतांनी त्यांची एक मेहुणी लग्नाची असल्याचं बापूंना सांगितलं. बापू गुंडोपंतांबरोबर फलटणला जाऊन मुलगी पाहून आले. त्यांना मुलगी आवडली. मुलीचे आईवडील तिच्या लहानपणीच वारले होते. तिला फक्त एक लहान भाऊ होता. मला बापूंनी मुलगी पाहण्याचा आग्रह केला. आता माझा पगार नगद 50 रुपये असल्यामुळे माझी कमी मिळकतीची सबब पार लंगडी पडली होती. तेव्हा आईचा माझ्या लग्नाबद्दलचा लकडा निकरावर आला होता. एक दिवस आई म्हणाली, शांताराम, तू म्हणतोस तुला लग्न करायचं नाही. अरे पण का? जरा विचार कर. आता किती दिवस मीच एकटीनं साऱ्या घरादाराचे कष्ट उपशीत राहायचं? काशीनाथनं तिकडे मुंबईला लग्न करून घेतलंय. त्याची बायको मुंबईला. तिचा मला काय उपयोग? माझ्या सर्व कळा बाबूराव पेंढारकरांच्या हातात आहेत हे बापूंना पुरतं माहीत होतं. त्यांनी बाबूरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांनीही माझं मन लग्नासाठी अनुकूल करण्याचा प्रयत्न सुरू केला. बाबूराव म्हणाले, तुला मुलगी पाहायला फलटणला जायचं नसेल तर आपण तिला इथे कोल्हापूरला बोलावून घेऊ. मी ताडकन उत्तर दिलं, हो, त्या मुलीला इथं बोलवायचं आणि वरून पुन्हा पसंत नापसंत हे सांगायचं. एखाद्याची मुलगी म्हणजे काय बाजारातली खरेदीची वस्तू थोडीच आहे. बाबूराव माझ्या तोंडाकडे पाहतच राहिले. आम्ही दोघेजण वधू परीक्षेकरता फलटणला गेलो. जेवायला बसलो असताना एक ठेंगणी ठुसकी गहू वर्णाची मुलगी आली आणि काहीतरी वाढून गेली. जेवणानंतर हात धुवून मी आणि बाबूराव माडीवरल्या खोलीत गेलो. एकांत मिळताच बाबूरावांनी विचारलं, मग काय, कशी वाटली मुलगी तुला? मला काय समजते त्यात. हे बघ, मुलगी मला बरी वाटली. हां, तिला शिक्षण वगैरे फारसं काही नाही म्हणा, पण आपण शिकू तिला. हो पण अरे असा चाचरतोस काय? तुला तिला नीट पाहायची आहे का? मी हो नाही काही म्हणायच्या आतच त्यांनी खाली हाक मारून त्या मुलीला पुन्हा वर बोलवलं. थोड्या वेळानं ती 12 वर्षांची मुलगी नवीन पातळाचा पोंगा आवरत आमच्या खोलीत आली आणि एका बाजूला अवघडून उभी राहिली. मी तिच्याशी काहीच बोलू शकलो नाही. मुलगी पसंत की नापसंत? एखाद्या मुलीला एकदा नव्हे दोनदा आणि तेही आपण बोलावून पाहिल्यावर नापसंत करायचं म्हणजे त्या मुलीला किती यातना होतील. बरं, तसं तिच्यात नापसंत करण्याजोगं काहीही व्यंग नव्हतं. शिवाय एखाद्या मुलीला अशा तऱ्हेनं पाहिल्यानंतर तिला नकार देण्याचा माणसाला अधिकारच काय? मी बाबूरावांना सांगितलं की मुलगी मला पसंत आहे. माझ्या मनाला आजही हे नैतिक समाधान आहे की दुसऱ्या आणखी मुली न पाहता मी प्रथम पाहिलेल्या मुलीशीच लग्न केलं. आईबापूंना लग्नाच्या जास्त खर्चात पाडायचं नाही असं मी ठरवलं. त्यांनी ज्याप्रमाणे नरसोबाच्या वाडीला आपलं लग्न करून घेतलं होतं त्याप्रमाणे माझंही लग्न त्याच तीर्थस्थानी अगदी साध्या पद्धतीनं झालं. 12 वर्षांची कुमारी अंबू मुगळखोड सौ विमल शांताराम वणकुद्रे उर्फ सौ विमल व्ही शांताराम झाली. लग्न झालं म्हणजे माझ्या वागण्यात काही भयंकर फरक पडला होता अशातला भाग नाही. मी जेवायला बसलो की विमल मला जेवायला वाढून बाजूला उभी राहून मला हवं नको ते पुन्हा वाढत असे. पूर्वी नवऱ्याच्या उष्ट्या ताटात बायकोनं जेवण्याचा प्रघात असल्यामुळे जेवणात काही चांगले जिन्नस किंवा गोडधोड असलं की पानात ते मुद्दाम जास्त घेऊन मी तिच्यासाठी राखून ठेवी. एवढाच आमचा रोमांस. आमचं लग्न झाल्यावर 3-4 महिन्यांनी विमल वयात आली. त्यानंतर सर्व धार्मिक विधी झाले. कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल, पण मी स्त्री पुरुष मिलनाच्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होतो. कंपनीतल्या माझ्या एका विवाहित मित्राला सर्व गोष्टी विचारून मी त्याबद्दल चक्क माहिती करून घेतली.
रात्र झाली. विमल पाण्याचं तांब्या भांडं घेऊन आली. ती थोडी गांगरल्यासारखी दिसत होती. तिचं लहान वय पाहून मनात विचार आला, ही आज रात्रीच्या मिलनाच्या प्रसंगी साथ देऊ शकेल का? आजच्या पहिल्याच एकांताच्या रात्री हे मिलन झालंच पाहिजे का? पण लगेच असाही विचार आला की कदाचित मी हिचा शेजारची सखी म्हणून आज स्वीकार केला नाही तर माझ्या या वागण्याबद्दलचं दुःख हिला कायम डाचत राहील. शेवटी ही गोष्ट मी तिच्यावरच सोडून द्यायचं ठरवलं आणि तिला सांगितलं, हे बघ, तुला जर माझ्याजवळ यायचं असेल तर तो कोपऱ्यातला दिवा मालव, नाहीतर तो तसाच राहू दे. ती लाजली, गोड लाजली. मी बिछाण्यावर पडलो. थोड्या वेळानं खोलीत अंधार झाला. पहाट झाली. झोप थोडी चाळवली. डोळे किलकिले करून शेजारी पाहिलं ती तिथे नव्हती. आईबरोबर ती घरच्या कामाला लागली होती. मीही प्रातर्विधी वगैरे उरकून कंपनीत कामाला निघून गेलो. माझ्या लग्नाच्या थोडे दिवस अगोदरच कोल्हापूरला आमच्या घरासमोर असलेल्या लक्ष्मीप्रसाद थिएटरमध्ये स्टार या नावाचं चित्रपटगृह सुरू झालं होतं. या स्टार सिनेमाचे मालक कृष्णराव हरिहर या नावाचे बेळगावचे एक श्रीमंत गृहस्थ होते. मला त्यांनी स्टार सिनेमाचे मॅनेजर होता का म्हणून विचारलं. मी त्यांना महाराष्ट्र फिल्म कंपनीतली कामाची तरेवाईक वेळ अवेळ नीट समजावून सांगितली. पण तरीही स्टार सिनेमातली मॅनेजरची जागा मीच सांभाळावी असा त्यांनी आग्रह धरला. मी पण सिनेमाचं थिएटर चालवण्याचा अनुभव आपणाला असावा या विचारानं हे काम स्वीकारलं. त्यांनी मला 15 रुपये वेतन देण्याचं कबूल केलं. स्टार सिनेमाचे मॅनेजर आणि महाराष्ट्र फिल्म कंपनीतील कर्मचारी ही माझी 2 अगदी स्वतंत्र रूपं होती. मी कंपनीत दिवसभर सर्वांशी अगदी खेळीमेळीने वागत असे. त्यामुळे बऱ्याच वेळा कंपनीतील लोक माझ्या ओळखीचा फायदा घेऊन संध्याकाळी फुकट सिनेमा बघण्याचा प्रयत्न करत. पण हा सिनेमा नुकसानीत चालत असल्यामुळे मी त्यांना पैसे देऊन तिकीट काढल्याशिवाय आज जाऊ देत नसे. बाळासाहेब यादव मात्र नेहमी म्हणत, ह्या आईला तू तिथं कंपनीत आमच्याशी अगदी हसून खेळून असतोस आणि त्या आईला ओळख बी देत नाहीस. हरिहर यांच्याकडून मॅनेजरच्या कामाबद्दल मी फक्त पहिल्या महिन्याचाच 15 रुपये पगार घेतला. नंतर बरेच दिवस हे मॅनेजरचं काम मी बिनपगारी करत होतो. 1924 सालात बाबुराव पेंटरांनी कल्याण खजिना हा चित्रपट काढण्याचं ठरवलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या कामासाठी मुंबईहून सुलताना नावाची एक मुलगी बाबुराव पेंढारकरांनी शोधून आणली होती. ही सुलताना अतिशय सुंदर होती. या चित्रपटातलं तिचं काम चालू असताना तिला सांभाळता सांभाळता नाकी 9 आले. कोल्हापूरसारख्या रांगड्या शहरात इतकं नाजूक बेहतरीन रूप क्वचितच नजरेस पडत असल्यामुळे कोल्हापूरचे सरदार दरकदार तिला पाहण्यासाठी धडपडत असत. या सुलतानाबरोबर आलेली तिची आई मात्र महावस्ताद होती. सुलतानाचं काम उरकल्यावर मायलेकी ताबडतोब मुंबईला निघून गेले. या चित्रपटात माझी प्रमुख भूमिका नसल्यामुळे बाबुराव पेंटरांच्या दिग्दर्शनातल्या बऱ्याच खुब्या बारकाईनं पाहण्याची मला मोठीच संधी मिळाली. एखाद्या नटाकडून किंवा नटीकडून पाहिजे तसा अभिनय वठवून घेता आला नाही तर ते त्यांना अशा विवक्षित ढंगानं उभं करीत की त्याचा उचित परिणाम प्रेक्षकांवर होत असे. ते स्वतः उत्तम चित्रकार असल्यामुळे एखाद्या दृश्याची मांडणी इतक्या आकर्षक पद्धतीनं करीत की एखादं चित्रच सजीव होऊन हालचाल करू लागलंय असं वाटे. दृश्यातील घटना घडत असताना समोरच्या बाजूला म्हणजे फोरग्राऊंडला काय असलं पाहिजे आणि पाठीमागे बॅकग्राऊंडला काय असायला पाहिजे याचं संपूर्ण चित्र त्यांच्या मनःचक्षूंपुढे अगदी स्पष्ट तयार असे. त्यात जर कोणी बदल सुचवला तर कथानकाच्या दृष्टीनं त्याचा कितपत परिणाम साधला जाईल याची त्यांना झटकन कल्पना येत असे. त्यामुळे पडद्यावर घडणाऱ्या पात्रांच्या हालचाली फारच मोजक्या आणि परिणामकारक असत. वातावरण निर्मितीतून प्रसंग बोलका करण्यात तर बाबुरावांचा इतका हातखंडा होता की कित्येक वेळा टायटल्सची गरजसुद्धा भासत नसे. बाबुराव पेंटरांच्या हाताखाली मी दिवस रात्र राबत असल्यामुळे या सर्व गोष्टी खूपच जवळून पाहण्याचं भाग्य मला लाभलं. त्याने मला एखादा प्रसंग आपण असा का घेतला आणि त्यामागचा हेतू काय आहे हे कधीही समजावून सांगितलं नाही किंवा चित्रपट कलेचं तंत्र स्वतःहून शिकवलंही नाही. तशी पद्धतच नव्हती. मी स्वतःच्या बुद्धीच्या कुवतीनुसारच ते शिकत आलो. यानंतरचा चित्रपट होता महाराणी पद्मिनी. यात मी पद्मिनीच्या नवऱ्याची भूमिका केली होती. हा चित्रपट ठीक चालला. याच वर्षीचा 1924 महाराष्ट्र फिल्म कंपनीचा शेवटचा चित्रपट होता श्रीकृष्ण अवतार. हा चित्रपट पौराणिक असूनही त्याच्या कथानकाची मांडणी बाबुराव पेंटरांनी सामाजिक दृष्टिकोनातून केली होती. त्या चमत्कृती वगैरे प्रकारांना फारसं महत्त्व दिलं नव्हतं. या श्रीकृष्ण अवतारच्या प्रदर्शनाच्या वेळी बाबुराव पेंटर मला सोबत घेऊन जाणार होते.
त्यांच्याबरोबर मुंबईला जायला मिळणार या कल्पनेनंच मी अगदी फुलून गेलो होतो. महाराष्ट्र फिल्म कंपनीला आग लागली होती त्यावेळी शाहू महाराजांनी बाबुराव पेंटरांना मुंबईला काही कामासाठी गेलात की खेतवाडीत असलेल्या आपल्या पन्हाळा लॉज या इमारतीत उतरत जा असं मोठ्या आग्रहानं सांगितलं होतं. आम्ही पन्हाळा लॉजवर उतरलो. तिथले नोकर बाबुराव पेंटरांचे कपडे नीट धूत नसत. त्यांचं ते मळकं धोतर पाहून मला कसं तरीच वाटे. त्यामुळे मी त्यांचे कपडे स्वतःच धूत असे. 1925 साली आमच्या कंपनीनं 3 चित्रपट काढले. त्यातले 2 ऐतिहासिक होते. पहिला राणा हमीर, राजपूतांच्या गौरवशाली इतिहासातील हे कथानक होतं. यात बाळासाहेब यादवांनी राणा हमीरची भूमिका केली होती आणि मीही त्यात त्याच्या एका मित्राची भूमिका केली होती. दुसरा चित्रपट होता शहाला शह. शिवाजीनं विजापूरच्या राज्यात धुमाकूळ चालवला होता. त्यामुळे शहाजीला विजापूरचा सुलतान आदिलशहा कैद करतो आणि शिवाजीला एक धमकीवजा पत्र पाठवतो. पण शिवाजी ऐकत नाही असं पाहून तो शहाजीला भिंतीत चिणून मारण्याचं ठरवतो. शिवाजी त्यावेळी मोठ्या युक्तीनं शहाजीची सुटका करून घेतो. हा स्फूर्तिदायक ऐतिहासिक चित्रपट लोकांना बराच आवडला. या चित्रपटात मी आदिलशहाचं काम केलं होतं. या भूमिकेसाठी मला माझ्या डोक्याचा चक्क चमनगोटा करून घ्यावा लागला होता. माझ्या कुरळ्या झुलपांमुळे मला कंपनीत येणारी बरीच माणसं कुरळ्या केसांचा पोरगा, कर्ली हेडेड बॉय म्हणत असत. रोज सकाळी न्हावी येऊन माझं डोकं अगदी शेंडीसुद्धा न ठेवता वस्त्र्यानं छान तुळतुळीत करून टाकी. या रोजच्या हजामतीमुळे आणि त्यामुळे होणाऱ्या डोक्याच्या भगभगीनं मी अगदी रडकुंडीला आलो होतो. शेवटी एकदाचं चित्रीकरण संपलं. चित्रपटाची प्रत संकलित होईपर्यंत मध्ये 1.5 महिन्याचा काळ लोटला. तेवढ्यात माझं डोकं काळ्या कुरळ्या केसांनी अगदी भरून गेलं. बाबुराव पेंटर शहाला शहची कॉपी घेऊन मुंबईला गेले आणि थोड्याच दिवसात चित्रपट प्रदर्शित न करताच ते परत आले. आल्याबरोबर मला त्यांनी सांगितलं, पुन्हा काही सीन्स घेऊन यात घालायचे आहेत. कोणते? आदिलशहाच्या महालातले. म्हणजे आदिलशहाचे? होय. झालं, बोलवा न्हावी. सकाळी न्हावी आल्यावर ईदीच्या बकऱ्यासारखी त्याच्यासमोर मुंडी धरून पुन्हा सर्व टकलं तासून घेतलं. या वेळेपर्यंत मी बाबुराव पेंटरांना चित्रीकरणाच्या सर्व कामात व्यवस्थित मदत करू लागलो होतो. सर्व पात्रांची रंगभूषा, वेशभूषा व्यवस्थित आहे की नाही, चित्रपटाच्या अगोदरच्या दृश्याप्रमाणे क्रमिकता म्हणजे कंटिन्युटी पाहणं, ही कामं मी खूप बारकाईने सांभाळू लागलो होतो. मी आता संकलन तर स्वतंत्रपणे करीत असेच, पण साहेब मामांच्या गैरहजेरीत कित्येक वेळा कॅमेरा चालवून मी काही दृश्य चित्रितही करू लागलो होतो. रसायन प्रक्रियेच्या कामाचंही मला आता चांगल्या रीतीनं आकलन झालं होतं. शहाला शह या चित्रपटाचं काम उरकेपर्यंत पावसाळा डोक्यावर आला होता. अर्थातच चित्रीकरण बंद झालं. परदेशात विजेच्या सहाय्यानं चित्रीकरण होऊ लागलंय अशा बातम्या आम्हाला कोल्हापुरात मिळत होत्या. कोल्हापूरला अजून वीज आली नव्हती. फक्त मंडईत पिठाची गिरणी होती. तिच्या ऑइल इंजिनच्या सहाय्यानं मंडईतल्या दुकानातून दिवे लावण्याची सोय झाली होती. बाबुराव पेंटरांनी ते ऑइल इंजिन त्याच्या डायनॅमो आणि रस्त्यावरच्या दिव्याच्या खांबांसह विकत घेतलं. ते इंजिन आणि दिव्याचे खांब कंपनीत नेण्याच्या उद्योगास आम्ही सर्वजण लागलो. विजार वर गुडघ्यांपर्यंत दुमडून पावसानं झालेला चिखल चक्क तुडवत ते विजेचे जड खांब आम्ही खांद्यावरून स्टुडिओत नेत होतो. 1925 सालचा तिसरा चित्रपट होता सावकारी पाश. हा चित्रपट म्हणजे बाबुराव पेंटरांनी दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांचा कौस्तुभमणी. आज वापरल्या जाणाऱ्या सर्व विशेषणांना सुयोग्य असा, समांतर, प्रायोगिक आणि चाकोरी बाहेरील असा हा चित्रपट काढण्याचं धाडस बाबुराव पेंटरांनी 1925 साली केलं होतं. हा भारतातला पहिला वास्तववादी सामाजिक चित्रपट. याचं कथानक कादंबरीकार नारायण हरी आपटे यांच्याकडून बाबुराव पेंटरांनी लिहून घेतलं होतं. ते हृदयाला घर पाडणारं होतं. या चित्रपटात नायकाचं काम मी केलं होतं. चित्रपटाची सुरुवात कथेचा नायक गिरणीत कापसाचे मोठमोठाले गठ्ठे उचलत असताना होते. त्यातच त्याच्या पूर्वस्मृती जागृत होतात. नायकाच्या वृद्ध वडिलांनी त्याच्या लग्नासाठी आपली शेतजमीन गहाण ठेवून गावच्या सावकाराकडून कर्ज घेतलेलं असतं. हा सावकार अतिशय नीच आणि कंजूस. होळी फाल्गुन आणि दिवाळी कार्तिक अशा तऱ्हेनं वर्षाचे 14 महिने मोजणाऱ्यांच्या जातीतला तो त्या शेतकऱ्याचा जमीन जुमला, घरदार सर्व काही व्याज मुदलापोटी हिरावून घेतो. ते सारं कुटुंब देशोधडीला लागतं. चित्रपटाचा शेवट तर अत्यंत हृदयस्पर्शी होता. सावकार आपल्या पेढीवर बसलाय. दुसरा आणखी एक शेतकरी त्याच्याकडून कर्ज घेतोय आणि पहिल्या शेतकऱ्याप्रमाणेच सावकार
त्याचा हात धरून कर्जखतावर त्याचा अंगठा उमटवून घेत आहे. अशा तऱ्हेनं हे दुष्टचक्र अव्याहत चालू राहणार आहे हे थोडक्यात आणि परिणामकारक रीतीने दाखवलं होतं. चित्रपट लोकप्रिय करण्याच्या दृष्टीनं बाबुराव पेंटरांनी कसलीही तडजोड केली नव्हती. बाबुराव पेंटर यांच्यातला दिग्दर्शक या चित्रपटात उफाळून वर आला होता. सावकारी पाश तिकिटाच्या खिडकीवर सपशेल आदळला. तरीही या चित्रपटाचं नाव आजही हृदयस्पर्शी विषयाची निवड, यथार्थ हाताळणी आणि प्रयोगात्मक दिग्दर्शनामुळे चित्रपटाच्या इतिहासात मोठ्या गौरवानं घेतलं जातं. मुंबईस त्यावेळी निघत असलेल्या सोशल रिफॉर्मरसारख्या समाजसेवेला पूर्णतः वाहून घेतलेल्या साप्ताहिकात नटराजन या संपादकानं अग्रलेखात सावकारी पाशची अतिशय वाखाणणी केली होती. शिवाय समाजातलं अज्ञान दूर करण्यास मदत करणारे असे चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात निघावेत असं त्या लेखात मोठ्या आग्रहाने प्रतिपादिलं होतं. सावकारी पाश आणि त्यावरील या लेखानं चित्रपटाचं माध्यम हे केवळ लोकरंजनासाठीच न राबवता त्यातून समाजातील विविध प्रश्न, समस्या प्रभावी रीतीनं मांडता येतील याची जाणीव मला प्रकर्षानं झाली आणि ती माझ्या डोक्यात अगदी ठाम जाऊन बसली. सावकारी पाशच्या निमित्तानं मी सामाजिक प्रश्नांबाबत जागरूक असलेल्या एका साहित्यिकाच्या फार जवळ आलो. ते होते नारायण हरी आपटे. त्यांनी सावकारी पाशची कथा आणि मधल्या टायटलसाठी मनाला भिडणारे संवाद लिहिले होते. या काळातच मी नारायण हरी आपटे आणि नाथ माधव यांचं लिखाण पुन्हा वाचून काढलं. समाजात उभ्या असलेल्या अवघड प्रश्नांना सरळ हात घालून त्यातून मार्ग काढण्याची नारायण हरी आपट्यांची लिखाणाची पद्धत मला फार आवडली. त्यांच्या न पटणारी गोष्ट या कादंबरीनं तर मी फारच प्रभावित झालो होतो. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करणाऱ्या एका बंडखोर स्त्रीच्या जीवनावर ही कहाणी आधारलेली होती. या कादंबरीनंतर मी त्यांचं सर्व वाङ्मय वाचून काढलं. सुखाचा मूलमंत्र या त्यांच्या निबंधात्मक पुस्तकामुळे माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जास्त सखोल झाला. त्यामुळे मी मानसशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांवरची पुस्तकं मोठ्या रुचीनं वाचून काढली. पूर्वी हायस्कूलमध्ये असताना विष्णूशास्त्री चिपळूणकरांचे निबंध वाचले होते. त्यावेळी ते मला फारसे समजले नव्हते. मी ते पुन्हा वाचले. यावेळी किर्लोस्कर खबर म्हणून एक मासिक निघत असे. या मासिकाचे सहसंपादक नारायण हरी आपटे हेच होते. यात प्रत्येक पानावर जीवनाला मार्गदर्शन करणारी जुनी आणि आधुनिक सुभाषितं असत. ती पुन्हा पुन्हा वाचून मनन करून ती आत्मसात करण्याचा प्रयत्न मी करत असे. नारायण हरी आपट्यांना सावकारी पाशच्या कथेच्या कामातून ज्या ज्यावेळी सवड मिळत असे त्या त्यावेळी मी त्यांच्याशी त्यांच्या साहित्यावर चर्चा करीत असे. या चर्चेतून मला पुष्कळ काही शिकायला मिळालं. न पटणारी गोष्ट या कादंबरीतली क्रांतिकारी नायिका आपल्या भारतात असणं शक्य नाही. तुम्ही ती केवळ कल्पनेनं घडवली आहे, त्यामुळे ती खरी वाटत नाही. मी केलेल्या या आरोपाचं खंडन करताना ते अगदी शांतपणे म्हणाले, महाराष्ट्रातल्या सांगली या गावी असलेल्या एका खऱ्याखुऱ्या विवाहित स्त्रीची ही सत्यकथा आहे. कित्येक वेळा सत्य हे 1000 कपोलकल्पित कथांपेक्षा जास्त अनपेक्षित आणि धक्का देणारं असतं. त्यांचं हे बोलणं ऐकून आपल्या भोवती घडत असलेल्या घडामोडींकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. प्रत्येक प्रश्नाचा निरनिराळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची ताकद माझ्यात निर्माण होऊ लागली. सावकारी पाशला आर्थिक अपयश आलं होतं, तरीही महाराष्ट्र फिल्म कंपनीने एकामागोमाग एक प्रदर्शित केलेल्या इतर यशस्वी चित्रपटांमुळे कंपनीत थोडी सुबत्ता नांदू लागली होती. बाबुराव पेंटर थोडे विसावले होते. त्यांनी एक जुनी फोर्ड गाडी हौसेनं विकत घेतली होती. त्या काळात राजे महाराजे आणि काही थोड्या सरदारांकडेच गाड्या असत. आम्हालाही बाबुराव पेंटरांच्या गाडीचं खूप कौतुक वाटलं. पण कोणीही आपली जुनी गाडी व्यवस्थित चालत नसेल तर ती विकतो हे साधं व्यावहारिक तत्त्व बाबुराव पेंटरांच्या लक्षात आलं नाही. त्यांची बुद्धी यांत्रिक कामातही भयंकर तल्लख. त्याने ती गाडी स्वतः दुरुस्त करण्याचा हट्ट धरला. ते आणि दादा मिस्त्री स्वतः लेथवर बसून गाडीचे नादुरुस्त पार्ट बनवू लागले. आम्ही सर्व शिष्यमंडळी त्यांना मदत करू लागलो. गाडीचा जुना रंग खरवडून नवा रंग लावण्याचं काम सुरू झालं. चित्रपट निर्मितीचं प्रमुख काम दुय्यम झालं. मोटार दुरुस्त करणाऱ्या मिस्त्रीला पैसे देऊन ती गाडी चालू करण्यासाठी द्यावी आणि पुढील चित्रपटाचं काम बाबुराव पेंटरांनी सुरू करावं असा सल्ला कोणी हितचिंतकाने दिला तरी ते ऐकत नसत. शेवटी एकदा ती फोर्ड मोटार चालू झाली. आम्ही सर्वजण मोठ्या आयटीत गाडीतून फिरायला म्हणून बाजारातून निघालो. त्यावेळी आम्हाला टांग्यातसुद्धा मोठ्या मुश्किलीनं कधीतरी बसायला मिळायचं. मग आज मोटर गाडीतून फिरणार म्हणजे फारच मोठी पर्वणी. बाबुराव पेंटर गाडी चालवत होते.
आम्हा सर्वांना खूप गंमत वाटत होती. महाद्वार रोडवर गाडी आली आणि अचानक काहीतरी मोठा आवाज गाडीतून आला आणि धडाक धडाक करत गाडी भर बाजारात बंद पडली. सारी शान खराब. भर बाजारात मी, दामले मामा, साहेब मामा, दादा मिस्त्री वगैरे आम्ही सर्वजण गाडी ढकलू लागलो. अगोदर आमच्याकडे कौतुकानं पाहणारे लोक आता हेटाळणीच्या नजरेनं पाहून हसत होते. गाडीत बाबूराव पेंटर एकटेच गाडीचं स्टेअरिंग हातात धरून बसले होते. आम्ही सर्वांनी आजूबाजूला कुठेही न पाहता माना खाली घालून गाडी ढकलत ढकलत कशी तरी आणून एकदाची कंपनीत टाकली. पुन्हा गाडीची दुरुस्ती, पुन्हा गाडीतून फिरणं, पण आता गावात नाही तर गावाबाहेर रंकाळा तलावाच्या भोवती, मग पुन्हा त्या गाडीचं मध्येच कुठेतरी बंद पडणं, हे प्रकार वारंवार होऊ लागले. कित्येक वेळा तर बाबूराव पेंटर आम्हाला गाडी मध्येच कुठेतरी बंद पडली तर ती ढकलण्यासाठी कोणी असावं म्हणून बरोबर घेऊन जात असावेत अशी शंका येऊ लागली. याच काळात माझा आणि केशवराव धायबरांचा स्नेह जास्त वाढत गेला. गेल्या 2-3 वर्षांपासून त्यांचं कंपनीतलं येणं जाणं बरंच नियमित झालं होतं. चित्रपट दिग्दर्शन, संकलन, रसायन आणि खास करून फोटोग्राफीच्या कामात ते बरंच बारीक लक्ष घालून काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत होते. कंपनीतले एक भागीदार तानीबाई कागलकर यांचे ते मेहुणे असूनही त्यांना त्याबद्दल अजिबात गर्व नव्हता. तेही माझ्याप्रमाणे थोडे अबोल आणि कोणाच्या अध्यात्मध्यात न पडणाऱ्यांपैकी होते. हिंदुस्थानात आता अनेक फिल्म कंपन्या उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे चित्रपटांच्या निर्मितीबाबत चढाओढही सुरू झाली होती. सर्वसाधारणपणे प्रत्येक कंपनी वर्षाला 5 ते 6 चित्रपट प्रदर्शित करीत असे. त्यामानाने आमची चित्रपट निर्मितीची गती खूप कमी होती. 1927 साली बाबूराव पेंटरांनी मुरलीवाला हा एकच चित्रपट पूर्ण केला. या चित्रपटात मी राधेच्या असंतुष्ट पतीची अनयाची भूमिका केली होती. एके दिवशी संध्याकाळी सरदार श्रीमंत नेसरीकर कंपनीत आले होते. ते बाबूराव पेंटरांच्या खोलीत बसले होते. मी नेहमीप्रमाणे काहीतरी कामात गुंतलो होतो. कोणीतरी मला शोधत तिथे आला आणि म्हणाला, तुला शेठच्या खोलीत बोलवलंय, सरदार साहेब आलेत. तसा आमचा कोणाचाही नेसरीकरांशी प्रत्यक्ष संबंध येत नसे. त्यामुळे या निरोपाचं मला जरा आश्चर्यच वाटलं. हातातलं काम तसंच टाकून मी बाबूराव पेंटर यांच्या खोलीत जाऊन उभा राहिलो. तिथे फक्त नेसरीकर आणि बाबूराव पेंटर होते. मला पाहिल्याबरोबर नेसरीकर म्हणाले, काय शांताराम, तुम्ही आणि केशवराव मिळून एखादा चित्रपट दिग्दर्शित कराल का? मला नेसरीकरांचं म्हणणं नीटसं समजलं नाही. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ते थट्टा करत नव्हते. उलट त्यांची मुद्रा मला फारच गंभीर दिसली. तिथून माझी नजर बाबूराव पेंटरांच्या मुद्रेकडे वळली. ते आपली दाढी कुरवाळत कुठेतरी शून्यात पाहत होते. इतक्यात पुन्हा नेसरीकरांचं बोलणं कानावर पडलं. आता इतकी वर्ष तुम्ही बाबूरावांच्या हाताखाली काम शिकतात, तरी पण तुम्ही दिग्दर्शन करायला घाबरता? त्यांच्या या प्रश्नामुळे मला विजेचा झटका लागावा तसं झालं. माझ्या आयुष्यातलं पहिलं आव्हान माझ्यासमोर उभं ठाकलं होतं.